यशोधरनगर पोलीस स्टेशन मध्ये CR नंबर 166/25 BNS 131/4 प्रमाणे एक घरफोडीचा चोरीचा गुन्हा दाखल होता। त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये गुप्त बातमीदारामार्फत माहिती काढून आरोपी नामे आरिफ शेख शकीर याला ताब्यात घेऊन त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आणखी एक आरोपी निष्पन्न झाला। त्याचे नाव प्रमोद उर्फ शुभम राजेंद्र समुद्रे याला सुद्धा ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस केली असता त्यांनी यशोधरनगर पोलीस स्टेशनमधील एक घरफोडीचा गुन्हा तसेच एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा CR नंबर 884/23 IPC 379 हे 2 गुन्ह्याची उकल झालेली आहे। तसेच झोन 5 मधील कळमना पोलीस स्टेशन येथील अपराध क्रमांक 63/2025 हा घरफोडीचा गुन्हा हा देखील त्यांनी केल्याचे कबूल केलेले आहे। तसेच पोलीस ठाणे कपिलनगर येथील अपराध क्रमांक 114/25 ह्या गुन्ह्याची सुद्धा त्यांनी कबुली देऊन या गुन्ह्यामध्ये गेलेला मुद्देमाल जो आहे तो आपण रिकवर केलेला आहे। तसेच यशोधरनगरमधील 166 मधील मुद्देमाल हा आणि 884 या दोन्ही गुन्ह्याचा मुद्देमाल रिकव्हरी झालेली आहे। एकूण 13,270 रुपये नगदी एवढा रिकव्हरी झाली असून एक होंडा कंपनीची ॲक्टिवा 3G पांढऱ्या रंगाची मोपेड गाडी किंमत अंदाजे 30,000 रुपये आणि एक सोनी कंपनीची LED TV किंमत अंदाजे 15,000 रुपये असा एकूण मुद्देमाल सदर आरोपीकडून रिकवर करण्यात आलेला आहे। सदरची कारवाई ही माननीय झोन 5 सर, माननीय निकेतन कदम सर आणि दरीपट्टा विभागाचे उपविभागीय अधिकारी ACP माननीय बंडीवार सर, सिनियर पोलीस इन्स्पेक्टर पुणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकामार्फत गोपनीय माहिती काढून सदरची कारवाई ही करण्यात आलेली आहे। आरोपीकडून आमच्या कस्टडीमध्ये असताना एकूण सदर गुन्ह्यामध्ये एकूण अंदाजे 60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जो आहे मोटरसायकल आणि TV आणि नगदी असा मिळून रिकवर झालेला आहे। तसेच कळमना पोलीस स्टेशनमधील गुन्ह्यातील जो गेला माल आहे त्याची माहिती सदर पोलीस स्टेशनला देण्यात आली असून सदरची जी रिकव्हरी आहे ते कळमना पोलीसच्या मार्फत करण्यात येईल।